निघतोय मी पोचतो थांबा शोभा खरं सांगतोय बघ ही तिकीट मी आपल्यासाठी काढले तुझी शपथ हो मग त्या बाईला भेटायला थिएटरात का चाललास तू अहो बाईला भेटायला थिएटरात नाही चाललो थिएटरच्या बाहेर जे पोस्टर लागलेलं असतं त्याचा फोटो काढून आणायचा आहे त्या पोस्टरवरचा एक डिझाईन आहे ना तसा ड्रेस बनवायचा आहे आमच्या मॅडमना म्हणून त्यांनी सांगितलंय फोटो काढून आणायला शोभा तू सोडून मी दुसऱ्या कुठल्याही बाईकडे नाही बघणार ग मी जाऊन येऊ का प्लीज आणि मग माझा ब्लाऊज कोण शिवणार तुला दिवाळीच्या आधीपासून सांगते मी माझा ब्लाऊज शिव पण नाही हे घे कापड आणि ब्लाऊज शिवायला घे मी काय म्हणतो शोभा ऐक माझं मी जाऊन येतो आणि आल्याबरोबर तुझा ब्लाऊज शिवतो माझ्या नोकरीचा प्रश्न आहे तू तरी समजून घे ना मी जाऊन येतो ना प्लीज ठीक आहे जा आणि पटकन ये आणि आल्यावर ब्लाऊज शिवून द्यायचे लगेच आणि मुख्य म्हणजे घरातली सगळी कामं तू करायची मी काही करणार नाही तू नको करूस आज मी करीन जा मी अगं शोभे काय मूर्ख आहेस का कशाला पाठवलंस त्याला हेच तुझ्या या अशा स्वभावाने ना पेपारला येतो मावशी मालकांविषयीने तुमचं काहीतरी गैरसमज होतोय काय पण गैरसमज नाही हा आणि तू तर अजिबात बोलू नकोस तुझेच तूच आहे त्याला तो तसला आणि तू पण तसलीच तुझ्यामुळे सगळं घडतंय हे खरंच माझ्या पोरीची ना काही किंमत नाहीये मेल्याला एवढी सोन्यासाठी पोर माझी घरात असताना बाहेर शेण खाते मास्टर म्हणजे काय ए देवा उचल रे बाबा मला उचल या सगळं बघण्यापेक्षा उचल ताई तुम्ही तरी तू एक शब्द बोल नकोस जोपर्यंत मोहण्याला माझी किंमत कळत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आता येऊ दे दाखवतेस त्याला हिसका म्हात्रे किती वेळ काय करणार जरा घरी जरा वेळ लागला ते मला काय सांगत बसू नका इकडचं काम उरकू आणि निघू हो मला पण घरातली कामं आहेत बर तुम्ही यायच्या आधी मी काय फोटो काढून ठेवलेत तेवढे फक्त बघा हो द्या थँक्यू बघतो दचक्याला काय झालं नाही अहो तुम्ही इथे काय करताय काय म्हणजे इथे फोटो काढायला आलोय ना आपण हो फोटो काढायला आलो होतो अजून काही फोटो काढायचे असतील तर सांगा हो सांगतो मोहन अरे फोटो काय बघत बसलाय लवकर घरी चल का घरी काय चाललंय काय चालणार नेहमीच हो हे दारू पिऊन येतात आणि मला मारतात माझा आणि स्वतःचा अख्खा पगार दारू आणि जुगारात उडवतात हो आणि जुगारात हरले की राग येऊन मुलांवर काढतात कधी कधी मुलांची फी भरायला पण पैसे नसतात मी घर कसं चालवते ते माझं मलाच माहित अहो रडू नका सगळं ठीक होईल रडू नका सगळे आपल्याकडे वळून बघतायत ते काय रोजच आहे तुम्ही तेवढे फोटो बघा बघतो मोहन म्हातारीने शोभाचे परत कान भरले तिला अजूनही तुझ्यावर संशय शोभा जाम वैतागलीये तुम्ही काळजी करू नका मी समजावेन त्यांना तुम्ही समजावाल माझ्या नवऱ्याला नाही अहो मी कसं समजावणार त्यांना तुमचंही बरोबरच आहे तुम्ही काय समजावणार त्यांना आमच्या घरातली भांडणं आहेत ना मलाच काहीतरी केलं पाहिजे कुठल्या जन्माचे भोग भोगते मी काय माहिती सारखं रडू नका सगळे लोक वळून बघतायत माझ्याकडे प्लीज सारखं रडत नका जाऊ मोहन मला वाटत नाही शोभा तुझं ऐकेल हो मग काय करायचं म्हात्रे तुम्ही सांगाल ते करेन मी तुम्ही शांत व्हा मोहन शोभाला असं वाटतं की तुला तिची किंमतच नाहीये किंमत नाही बरोबर बोललात म्हात्रे तुम्ही माझ्या नवऱ्याला माझी किंमतच नाही
म्हणून सारखा मारत असतो मला. हो. मोहन, पण शोभाला तुझी खरी किंमत कळूच दे. त्यासाठी काहीतरी करावं लागेल. पण काय करणार आता? पण आता काहीतरी केलंच पाहिजे. माझ्या नवऱ्याला माझी किंमत कळालीच पाहिजे. अरे आज मी घरीच जात नाही. कळू देत त्याला पण घर आणि मुलं सांभाळताना किती त्रास होतो ते. अहो तुम्ही असं नका करू. मात्र आता तुम्ही काय बोलू नका. काढले तेवढे फोटो खूप झाले. मी चालले. फोन द्या. ओके घ्या फोन. अहो हे काय झालं? मी काय म्हणत होतो आणि त्यांना काय वाटलं? उलट तिला कळलं काय करायचं ते. तुला कधी कळणार? आता काही झालं ना तरी म्हातारीला आणि शोभाला तुझी किंमत कळायलाच हवी. भानू, ए काय काय काम आहे? वर्गणी, तुळशीच्या लग्नाची वर्गणी. आमचे हे देतील नंतर. हं? आणखीन काय हवंय? मोने नाही का घरात? दिसतायत का? नाही ना? पण नाही आहेत. निघा. हं? या. अरे बापरे, म्हणजे तुम्ही एकट्याच आहे? वहिनी असे एकट्या थांबत जाऊ नका घरात. चोरी मारीची प्रकरण केवढी वाढलेत. हो, खूप झाले ना. मग हा एकट्याच आहेत. भानू पण नाही. अच्छा, म्हणजे आमचे हे घरात नाहीत हे तुम्हाला दिसलं नाही आणि भानू घरात नाही हे तुम्हाला लगेच दिसलं. नाही आठवलं राहुलला काहीतरी आठवलं. नाही म्हणजे काय ना वहिनी, मोने असला ना घरात की मोने दरवाजा उघडतो. भानू असले की भानू उघडते ना, म्हणून आपला अंदाज लावला. काय तिच्या थोबाडाला एवढं सोनं लागले कोणाच ठाऊक. का तिची एवढी चौकशी करताय? हा, मी या घराची मालकीण आहे. माझी विचारपूस करायची, कळला? नाही तुमची विचारपूस करतोच वहिनी, पण बराच वेळ भानू दिसली नाही ना म्हणून. भानू माझ्याकडे काम करणाऱ्या बाईची चांगली चौकशी करतात. तिला किंमत आहे. बरोबर बोलते आई. मला ना खडीची किंमत नाही. हा, तुम्ही या, मी देते वर्गणी. नाही खरंच देते, खरंच. या बर या या. घेऊ ना 50 रुपये द्या जास्त. हा, देते ना. या. अहो वहिनी, दरवाजा का बंद केला? नाही, आता तुमची भानू येते काय तुम्हाला वाचवायला बघूया ना. नको ना, जाऊ दे. हे राहुल, सारखी आपली वहिनी नको ना. डोळा अहो नको वहिनी, लागतो वहिनी, लागतं ना. अहो जाऊ दे ना. अरे वर्गणी देऊ नका पाहिजे तर. दुसऱ्याच्या नवऱ्याला एवढं मारतात का? हा? एवढं मारलंय राहुलला. बघा ना वहिनी, स्वतःचा नवरा असल्यासारखं. हो ना, खरंच खूप मारलंय. हो, हे शोभा वहिनींचं ना अतिच होत चाललंय. मोहन भाऊजींकडे बघून आपण गप्प बसतो. आज त्यांनी हद्दच केली. पण आता नाही, आता नाही. मोहन दादा येऊच दे, त्यांना बरोबर सांगते मी. अगं हे पाठीला पण लागलंय ना. आला मोहन काका आला. चला चला चला, नाही सांगूयाच मोहन दादाला. चला ना. चला रे मला दे, मला दे. मोहन, जे व्हायचं ते होऊ दे. मी तुला गायब करते. तू नसलास ना तरच शोभाला तुझी किंमत कळेल. अहो न ऐका. अहो काय त्याला केलं गायब. मला अहो असं करू नका. प्लीज या, तुम्ही लवकर करा. मला नीट करा. मला नीट करा, नीट करा, लवकर नीट करा. दादा, आता काही नीट होणार नाहीये. नीट होणार नाहीये. नाही भाऊजी, तुम्ही शोभा वहिनींना समजावा बर का. त्यांनी राहुल, समीर आणि यांना मारला आज. हो, म्हणजे तुम्हाला मी दिसतोय? ए मोन्या, ए आंधळ होस्तोर नाही मारले यार, दिसतंय आम्हाला. हो का? दादा विषय बदलू नका. तुम्ही नाही. तुम्ही आताच्या आता वर जा आणि वहिनींना काय ते समजवा. अति होतंय त्यांचं. अहो म्हणजे शोभानी एकटीने राहुल, मदन आणि समीरला मारलं. आणि तुमची अशी इच्छा आहे की मी एकट्याने वरती जाऊ आणि तिला समजावू. हा, नाही माझं ऐकणार शोभा, नाही ऐकणार.
भाऊजी तुम्हाला समजवायचं नसेल ना तर त्यांना खाली बोलवा आणि आधी माझ्या नवऱ्याची माफी मागायला सांगा. माझ्या पण हो माझं लग्न झालं नाही म्हणून काय झालं, पण शोभा वहिनीने माझी माफी मागितलीच पाहिजे. हो बरोबर आहे. मोहन भाऊजी तुम्ही आता शोभाताईंना खाली घेऊन या. मोहन दादा इतके दिवस तुमच्याकडे बघून शांत होते मी, पण आता तुम्ही वर जा आणि शोभा वहिनींना खाली घेऊन या. हा माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे. जा मग जा. हा, मोहन, जा, जा. घेऊन येतो. जा मोहन जा. खूप वाढलंय. ही काय पद्धत झाली? पकड ते चढे. मालक अहो तुम्ही कुठे गायब झाला? जादू फसली तुमची. मी गायब झालोच नाही. वय ते कळलं मला कळत नाही कोण गायब झालाय ते. हो तर म्हणून सांगत असतो तुम्हाला, जादू करत जाऊ नका, जादू करत जाऊ नका. आता कळणार कसं कोण गायब झालंय ते नेमकं? चला आलास का? ये आता लवकर आत. आणि भानू तू कुठे होतीस ग? अरे आता लवकर आत या. सकाळपासून एक तर काही खाल्लं नाहीये, पोटात कावळे ओरडतायत. त्या तिघांनी डोकं फिरवलं. तुमच्या जादूमुळे शोभा गायब झाली. आता काहीतरी करा तिला नीट परत. मोन्या काय दोघांची खुसूर चालू आहे? अरे या मोहण्याला अजून किती वेळ लागणार आहे शोभा वहिनींना खाली घेऊन यायला? बहुतेक वहिनी त्याला खूप वर्गणी देत आहेत. शोभा कुठे आहेस तू? इथेच आहे मी. हा नाही म्हणजे तरी म्हणजे नक्की कुठे आहेस तू? अरे तुझ्या समोरच आहे. ते भूत बसले का तुझ्या समोर? हा काय चाललंय तुमच्या दोघांचं? अरे माझ्याकडे बघा ना. भानू जा काम लवकर आवर. हा वय असे काय बघते तुम्ही? काय मला काय डोक्यावर शिंग आलेत की काय? बघू आरशात. नाही शोभा नको बघू आरशात. तू दिसतेस मला. ही काय दिसतेस ना? ही काय आहेस तू? दिसतेस. दिसते ना? हो. मग घे आता ब्लाऊज शिवायला. हो कसलं सांगते ब्लाऊज शिवत नाही. ए भानू लवकर जेवण कर, मला भूक लागलीये. शोभा काय झालं? पाणी हवं होतं प्यायला. मग स्वतःच्या हाताने घे जा. हा अरे हो लक्षातच घेतो हा स्वतः. तुम्ही काही करा पण शोभाला नीट करा. ताई जोपर्यंत मला दिसत नाही ना तोपर्यंत मी काही बी नाही करू शकणार. हो पण तुम्ही काही करून शोभाला परत आणावं. मी असं माझ्या शोभाला पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. हा मी प्रयत्न करते, तुम्ही काळजी करू नका. हा ए मोन्या तुमचं काय चालू असतं रे? हा काय बोलत असतं एवढं? ते नाही ना, ते तुम्ही आज तिघांना मारलं ना तर खाली सगळे जमले त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. हो कोण काय बोलतं ना ते बघतेच मी. थांब शोभा तू खाली जाऊ नको. आता खाली जाऊ नको. थांब. मला नाही वाटत शोभा वहिनी खाली येईल. जरा अति छान आहेत त्या. मोहन दादाला पण नाही ऐकणार. आपणच वर जाऊया. हो ना. आणि आपल्याला काय माफी मागितली अशी वाटलं. चला नाही तुम्ही जा, माझी वर्गणी घेऊन झाली. अरे साम्या कशाला घाबरतोय? मी आहे ना. चल. चला वर जाऊया. अरे काय चाललंय तुमच्या दरवाजात? काय करताय? मी उठलेच नाही, इथेच बसले मी. कोणाला थांबवताय? ते आम्हाला वाटलं तुम्ही खाली जाताय ना म्हणून तुम्हाला अडवत होतो. पण खाली जाऊन काही उपयोगच नाहीये. सगळे वर येत आहेत. म्हणजे शोभा वहिनी हो आले दाखवते एकेकाला. थांब. काहीतरी करा. मला
तुम्ही शोभा वहिनींना बाहेर बोलवा. हा अहो ती नाही येऊ शकत आहे. हे बघा दादा, वहिनींनी माफी मागायलाच हवी. त्यांना बाहेर बोलवा. हा मला त्यांना जाब विचारायचंय. माझ्या नवऱ्यावर हात उचललाच कसा? हे बघा, शोभाच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांचे हात जोडून माफी मागतो, पण जाऊ द्या ना आता. काही गरज नाही माफी मागायची. तू दरवाजा उघड, मला बाहेर तर येऊ दे, बघते मी. हा, या या या. आपली माफी मागायची सोडून या आपल्यावरच ओरडतायत. भाऊजी, त्या दिवशी तुम्ही यांचा हात मोडला. आज तुमच्या बायकोनी यांना मारलं. आमचे हे व्यायाम करतात ते का तुमचा मार खाण्यासाठी का? हा? तुम्हाला माहितीये का मदन साहेब रोज व्यायाम का करतात? मला त्यांची बॉडी दिसावी म्हणून. ए भानू, अगं काहीतरीच काय. बायको अगं नाही, मी फक्त व्यायामच करतो. मी रोज कपडे वाळत घालताना कसे काय व्यायाम करता मग तुम्ही? हा बरोबर आहे भानू, मी कितीतरी वेळा बघितलं याला. तुला कसं माहित? मी पाहिलं. नाही, तू काय करत असतोस तेव्हा? हा? काय करत असतोस तू? हा? लागलंय ना. थांब. बरं झालं माझं लग्न झालं नाही, नाही तर भानूकडे बघतो म्हणून माझ्या बायकोने मला सुद्धा मारलं असतं. बरं झालं शोभा वहिनी, बरं झालं तुम्ही यांना मारलं. हे याच लायकीचे आहेत. अगं तू पण मार, त्यासाठीच मारलं मी त्यांना. अजून मार. माझ्या घरात तुळशीच्या लग्नाची वर्गणी मागायला आले नव्हते, भानूला बघायला आले होते. झालं गेले. थोडक्यात वाचलो, नाही तर काही खरं नव्हतं. अरे मोन्या, आता तरी दार उघड. हो ग, मालक अजून सुटलेलो नाही आपण. हो ना. मोन्या, अहो हो उघडतो उघडा. मला कोंडून जायची तुमची हिंमत कशी झाली मोन्या? ते वाद वाढू नये ना म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे मी बात करते असं तुझं म्हणणं आहे? नाही तसं नाही ग शोभा. असं नाही काय, मला आधीच भूक लागली, त्यात तू मला कोंडून गेलाय. तुला ना मी सोडणार नाही. त्या तिघांसारखे ना तुला सुद्धा फटके द्यायला हवे होते. अगं असं करू नको शोभा, ऐक माझं. शोभा आहेस तिथेच थांब, हलू नकोस. करण शोभा, शोभा मला दिसायला लागली. शोभा तू मला शोभा मला तू दिसायला. काय बोलतोस तू? काय झालंय तुला? काय नाही शोभा, मी एक काम करतो. तुला आता भूक लागली की नाही, तू 5 मिनिटं बस, मी तुला जेवण वाढतो. काही गरज नाहीये, माझी ना किंमतच नाहीये तुला. शोभा असं बोलू नकोस. मला खरंच तुझी कदर आहे. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस. आई गेल्यानंतर माझी हक्काची कोणी असेल ना, तर ती तूच आहेस. आणि तूच माझ्याशी बोलणं बंद केलंस तर कसं होईल ग? आता ते मशीन बघ, त्यात धागा नसला तर त्या स्विंग मशीनला काय अर्थ आहे का? तसंच आहे, तू नसलीस तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. बस मस्का मारू नको. शोभा खरंच, अगं तू दिसली नाहीस ना तर माझा जीव कासावीस होतो. मी जगूच शकत नाही तुझ्याशिवाय. बस पुरे. आता मला जेवायला वाढ, नाही तर मी नसेल. काय तर म्हणे तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. लवकर जेवायला वाढ मोन्या, नाही तर तू नसशील. आणि तुझ्याशिवाय मी जगू शकते, कळलं? आणतो 10 मिनिट. बस नाही बस. असा बस. जेव. नाही तू शोभा तुझी जेव.